सगळ्याचा परिणाम अमोलवर होईल. मीना काका, अमोल लहान आहे या ठिकाणी. अपर्णाची विस्मृती आपल्यासाठी अपघातात झालेली इजा असेल, पण अमोलसाठी तो धक्का आहे. आणि एवढं असूनही पहिल्या दिवसापासून तो माची काळजी घेऊन तिला बरं करायचं म्हणतोय. आणि आपण सध्या दवाखान्यात पण नेत नाही. हो ना. हो, छोटे सरकारच किती नाराज होते दवाखान्यामध्ये. आणि मला वाटलं होतं की त्यांची माँ आल्याच्या नंतर सगळं ठीक होईल, पण मोना, अगं नको काळजी करू, काही नाही होणार अमोलला. बापू, एवढं सगळं झाल्यानंतर आता आपण कशाचीच हमी नाही देऊ शकत. या घराने जे सहन केले ना, त्यानंतर आता आपण फक्त काळजी घेऊ शकतो. बापू, मीना काका, आपलं शरीर आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळतं? अपर्णाला कळतंय ती बरी नाहीये. सतत एकटं राहणं, वाढलेलं जेवण इच्छेनं न खाणं, सतत कसल्या तरी गोंधळात राहणं आपली अपर्णाशी नाहीये, नव्हती कधीच. बापू, विनोबाबा, हो तुम्ही अर्जुन दादांशी एकदा बोलून घ्या ना. मोना, हे बघ, तुमची काळजी कळती आम्हाला. ते आल्यानंतर बोलतो आम्ही त्यांच्याशी. हा बापू, बापू, बघा बघा, सर्वांसाठी आईस्क्रीम आणलीये. अरे वा. अमोल, पण आईस्क्रीम जेवल्यानंतर खायचं बाळा, आधी नाही. पण बापू, बाबा कुठे? मी त्यांच्याशिवाय जेवणार नाही. ए माझा सिम्बा, तू बाबाची आठवण काढली, बाबा आला नाही असं कधी होईल का? अपर्णा, ये बेस. भाऊजी आणि अपर्णा, बरं झालं तुम्ही वेळेत आलात. आज मी अपर्णाच्या आवडीची फेरणी केलीये. जेवणाची सुरुवात आपण फेरणीपासूनच करूयात. हा रुपाली, तू फिरणी घेऊन ये, तोपर्यंत आम्ही जरा अर्जुनशी बोलून घेतो. हा काय झालं कदम? हा अरे अर्जा, तुझ्याशी बोलायला काहीतरी व्हायलाच पाहिजे का? चल बापू या. हा, आपे आलो. हा. काय हो कदम बापू? अर्जा, अरे घरातले सगळे नाराज आहेत र. नाही म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आज तरी आप्पीचे उपचार चालू व्हायला पाहिजे होते ना. हा आता कसं आहे कदम, अर्जुन, अरे ती अधिकारी आहे, तिला काम आहेत, सगळं मान्य आहे, पण तिची तब्येत पण तितकीच महत्वाची आहे. हे काय वेगळं सांगायला नको तुला? काय नको बापू, पण एवढं सगळं असताना तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? म्हणजे मी आप्पीसाठी जे काय करीन ते योग्यच करीन ना. हा अर्जा, अरे पर तुझ्या बोलण्यात आणि जे दिसतंय त्याच्यात काहीतरी ताळमेळ पाहिजे ना. नाही म्हणजे आप्पी आजारी असताना तिला दवाखान्यात घेऊन जायचं सोडून ऑफिसला नेण्यात काय शानपण आहे सांग बघू. नाही नाही, ती काय नाही अर्जुन, जोपर्यंत आप्पीला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत ती काय कामावर जाणार नाही. हे बघा बापू, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मी आप्पीचे उपचार सुरू करायला नाही म्हणत नाही, पण कलेक्टर आहे होती, तिचं असं घरात बसणं म्हणजे. हा आम्ही काय म्हणत नाही की तिला घरात बसावं म्हणून, पण तब्येतीत थोडा तरी फरक पडायला पाहिजे ना तिच्या. बरं ठीक आहे, आणि तिच्या मोठ्या अधिकाऱ्यांचं काय? हे बघा अर्जुन, अधिकारी आहेत, त्यांना जे काय घडलंय ते माहित नाहीये का? आणि हे बघ, तसं वाटत असेल तर एक बाप म्हणून मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. आणि हे बघ की अडचणीच्या काळात शासकीय सुट्ट्या पण मिळतात की. हे बघ अर्जा, तुझं म्हणणं चुकीचं आहे असं अजिबात नाही, पण आम्हाला आता आप्पीची तब्येत महत्वाची वाटती एवढंच सांगायचंय तुला. रुपाली ताई, थोडं डोकं दुखतं ना, म्हणून खाल्लं नाही मी. हा, अगं ठीक आहे, तू आता आराम कर. निदान आठवडाभर तरी व्यवस्थित आराम करायला पाहिजे तुला. नाही नाही, मला आता काम नाही टाळता येणार. म्हणजे मला ऑफिसला जावं लागेल. पण का मा? तुला अजून बरं वाटत नाहीये. अरे अमोल बाळा, मला आता काम नाही टाळता येणार आणि मी घेईन ना स्वतःची काळजी. आणि मला सांभाळायला बाबा आहे की.
नाही मा, तुला माझी शपथ आहे की तुला झोपेत बरं वाटत नाही तोपर्यंत तू कामाला जायचं नाही म्हणजे नाही. अरे अमोल बाळा, काम महत्वाचं आहे माझ्यासाठी. अपर्णा, अगं अमोल एवढं म्हणतोय तर ऐक ना त्याचं. आणि बाकीचं आहे ना, मी बोलून घेईन ना भाऊजींशी. पण एवढ्यात तू कामाला नाही म्हणजे नाहीच जायचा. साहेब, जेलात बिलत नाही जाऊ राहिले ना साहेब मी. सांगा साहेब, जे काय असेल ते, मला लय भीती वाटू राहिली. अगं दीपा काही काय बोलते तू? मग तुमचा मूड ऑफ आहे म्हणून म्हणून राहिले. बाप्पू आणि कदम खाली म्हणत होते की तुला म्हणजे आप्पीला दवाखान्यात दाखवायचंय. मला त्याचं टेन्शन आलं. आयो, नाही 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 साहेब, अहो हे जेलापेक्षा लय टेन्शन मला काम आहे. तुम्ही काय सांगितलं? तुम्ही सांगा साहेब, काय बी सांगा, मला नाही जायचं त्या डॉक्टरकडं. ते डॉक्टर कमी आणि शिक्षिका जास्त आहे. काय पण प्रश्न विचारती. तुमची लग्नाची तारीख सांगा, अमोल कितवी ते सांगा. अशानं कोण बरं होत असते वे. अगं दीपा तुला बोलून कंटाळा येत नाही का ग? एक तर त्यांना काय सांगू तेच कळत नाही मला. साहेब, तर माझ्या डोक्याला मुक्का टेन्शन येऊ राहिलं. तुम्ही त्यांना काही सांगा, मला नाही जायचं साहेब त्या हॉस्पिटलात. नाही नाही साहेब, अहो त्यांनी मला त्या अपर्णा मॅडमच्या लहानपणीचे प्रश्न विचारले. मग अहो त्या काय पण विचारतात आणि मला आलं नाही. मग दीपा शांत हो. नाही साहेब, तुम्ही मला शांत राहा म्हणून नका सांगू. मी शांत झाले ना, मग तुम्ही न्याल मला त्या बाईकडं. नाही साहेब, अहो माझा जीव बघाव, लय हाल होत आहे साहेब माझी इथं. मी घरी निघून जाईन ना. मग दीपा तू शांत हो, मी बघतो काहीतरी. बघतो नाही, काहीतरी पर्याय शोधा साहेब. तुम्ही जर का मला डॉक्टरकडे नेलं ना, मग मी घरी निघून जाईल.